पाठ 24 थोर हुतात्मे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या लोकांनी आपलं बलिदान दिलं अशा काही हुतात्म्यांबद्दल आपण या धड्यामधून माहिती घेणार आहे. लाहोरचा प्रचंड तुरुंग. सगळीकडे भयसूचक वातावरण. थोड्याच वेळानंतर फासावर चढवले जाणार असल्याने 3 तरुण क्रांतीवीर इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा देत निघाले होते. ते होते भारत मातेचे थोर सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. सन 1928 साली लाहोर येथे सायमन कमिशनच्या विरोधात जी उग्र निदर्शनं झाली त्यात ब्रिटिश अधिकारी स्कॉटच्या आदेशावरून पोलिसांनी तुफान लाठीमार केला. त्यात थोर पंजाबी नेते लाला लजपतराय हे जबर जखमी झाले आणि मरण पावले. या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार करून ब्रिटिश अधिकारी स्कॉटला ठार मारण्याची कामगिरी या क्रांतिकारकांवर सोपवण्यात आली. 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोर येथे पोलीस कचेरीतून इंग्रज अधिकारी बाहेर पडला तसा त्याचा पाठलाग करून राजगुरूंनी आणि भगतसिंगांनी गोळ्या झाडल्या. पण हा अधिकारी स्कॉट नसून त्याचा सहाय्यक सॉन्डर्स होता. या घटनेनंतर चंद्रशेखर आझाद आणि राजगुरू हे 2 वर्षापर्यंत भूमिगत होते. भगतसिंगासह अनेक क्रांतिकारकांना अटक करून त्या सर्वांवर खुनाचा खटला भरण्यात आला. चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसाच्या हाती लागले नाहीत. अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांच्या चकमकीत ते ठार झाले. 30 सप्टेंबर 1929 रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली आणि भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांचा अंत्यविधी फिरोजपूर जवळ पंजाब सतलज नदीच्या काठी त्याच रात्री करण्यात आला. आज तेथे यांच्या समाधी आपल्याला बघायला मिळतात. सरदार भगतसिंगचा जन्म पंजाबातील बंग, सध्या हे गाव पाकिस्तानात आहे, या गावी सन 1907 साली एका क्रांतिकारी कुटुंबात झाला. वडील किशन सिंग आणि चुलते स्वर्णसिंग दोघांनाही देशासाठी तुरुंगात जावे लागले असल्याने भगतसिंगांना देशभक्तीचे बाळकडू कुटुंबातूनच मिळाले. प्रारंभीचे शिक्षण जन्मगावी तर उच्च शिक्षण लाहोर येथे झाल्यावर कानपूरला जाऊन प्रताप वृत्तपत्रात त्यांनी बलवंत सिंग या नावाने क्रांतिकारी लेखन आणि कार्य सुरू केले. तिथे पोलिसांना सुगावा लागताच ते दिल्लीच्या अर्जुन साप्ताहिकात बलवंत सिंग याच नावाने काम करू लागले. तिथेही पोलिसांची पाळत वाढली तेव्हा ते लाहोरला आले आणि मुंडण करून भगतसिंग या नावाने वावरू लागले. शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड येथे 26 ऑगस्ट 1905 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावती येथे गेले आणि तिथे त्यांना हनुमान आखाड्याच्या वातावरणात देशभक्तीची शिक्षा मिळाली. पुढे संस्कृतच्या अध्ययनासाठी ते बनारसला गेले आणि न्यायशास्त्रातली मध्यमा परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याचवेळी इंग्रजी, कन्नड, मल्याळम, हिंदू आणि उर्दू या भाषा त्यांना चांगल्या अवगत होत्या. त्यानंतर ते काँग्रेस सेवादलात देखील होते. त्याच वेळेला त्यांची चंद्रशेखर आझाद यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्या हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीत दाखल होऊन रघुनाथ या टोपण नावाने त्यांनी क्रांती कार्यात सक्रिय भाग घेतला. सुखदेव यांचे संपूर्ण नाव सुखदेव रामलाल थापर, आईचे नाव शल्ली देवी. यांचा जन्म 15 मे 1907 रोजी लुधियानातील चौरा बाजार या ठिकाणी झाला. या ठिकाणाला नवघर असेही म्हणतात. पंजाबमध्ये त्यांनी क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. मात्र किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले. सुखदेवांनी लॅलपूर, पंजाब इथे 1926 पासून तरुणांना एकत्र जमवायला सुरुवात केली आणि हिंदुस्तान सोशालिस्ट
रिपब्लिकन असोसिएशन नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारली. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे त्यांचे ध्येय होते. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील अभ्यासिकेत सुखदेव यांनी भारताचा इतिहास, रशियन राज्यक्रांती यांचा अभ्यास केला. भगतसिंगांच्या मदतीने त्यांनी नौजवान भारत सभा ही संघटना लाहोर येथे स्थापन केली. या संघटनेमध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करण्यात आलं. 1929 मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले. माफीचा साक्षीदार होण्याचे बाणेदारपणे नाकारले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लुधियाना येथील शाळेस सुखदेव यांचे नाव देण्यात आले. भारत पाकिस्तान पाळणीनंतर हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता, पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो भाग मिळवला. सन 1968 मध्ये भारत सरकारतर्फे तेथे भगतसिंगांचे भव्य स्मारक उभारले गेले. त्यावेळी भगतसिंग यांच्या वृद्ध माता विद्यावती उपस्थित होत्या. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्मगावाचे नामांतर राजगुरुनगर करण्यात आले. तेथे त्यांचे स्मारक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्राणांची आहुती देणाऱ्या या क्रांतिकारक हुतात्म्यांचं नाव स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अजरामर झालं. स्वाध्याय जोड्या जुळवा. अ गट, ब गट. बरोबर उत्तर राजगुरू, खेड, भगतसिंग, बंग, सुखदेव, चौरा बाजार, प्रताप वृत्तपत्र, कानपूर. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.